बंधू भगिनींनो, ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. मी रेव्हरंड एस जोगळेकर आपणा सर्वांचे आजच्या बायबल स्टडीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे डिसेंबर महिन्यात आमचे काही सेशन्स आम्ही प्रसारित करू शकलो नाही, परंतु हे जे विषय आहेत ते आपण अभ्यासक्रम करीत असल्यामुळे कोणत्याही वेळेला याचा आपणाला अभ्यास करता येतो. तर मग आपण पुढे याचा अभ्यास करूया. आतापर्यंतच्या सर्व सेशनला तुम्हा लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारे उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि आजच्याही सेशनला तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल याबद्दल मला खात्री आहे आणि मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आजचं सेशन आपणास आवडलास तर शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि लोगोस या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील तुम्ही कळवा. त्या सर्व प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर देईन. आजचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा वृत्तांत. किंचित आपण पाठीमागे जाऊया. पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे की शलमोनाच्या वंशावळीमध्ये हा योसेफ आलेला आहे आणि नाथानाच्या वंशावळीमध्ये मारिया आलेली आहे आणि या दोघांच्याही कुटुंबियांना ही गोष्ट माहीत आहे, कारण दोघांच्याही कुटुंबामध्ये त्यांची त्यांची जी वंशावळ आहे त्याची यादी प्रत्येकाजवळ आहे आणि त्यावरून त्यांना असं समजलेलं आहे की योसेफ आणि मारिया यांचा विवाह होऊ शकतो, कारण ते दोघेही दाविदाच्या घराण्यातले आहेत. आणि अशा रीतीने हे जे कुटुंब आहे हे सध्या गालिल प्रांतातील नासरेत या गावामध्ये राहत आहेत आणि त्यांची ही सगळी गडबड चालू आहे. परंतु त्याच्या अगोदर या लोकांनी असं ठरवलेलं आहे त्यांच्या चालीरीतीनुसार की मारिया आणि योसेफ यांचा वांगनिश्चय करावा, म्हणजे मागणी करावी आणि त्यानुसार त्यांनी या दोघांची मागणी केलेली आहे. आणि एकंदरीत मागणी झाल्यानंतर साहजिकच मारियाने विचार करायला सुरुवात केली असली पाहिजे की आता आपल्या भावी जीवनामध्ये आपण कशा प्रकारे या सर्व गोष्टींना सामोरे जाणार आहोत किंवा आपल्याला काय काय करायचं आहे. आणि या सर्व विचारांमध्ये ती असतानाच अचानक एक दिवस ती आपल्या घरात काही काम करत असता एक देवदूत अचानक प्रकट झाला आणि त्या देवदूताला पाहिल्यानंतर ती अत्यंत भयभीत झालेली आहे. अशा प्रकारचे जे हे प्रसंग आहेत, देवदूतांचा जो निरोप घेऊन येणं वगैरे वगैरे, हे जुन्या करारामध्ये पुष्कळ आपण पाहिलेलं आहे. परंतु जुना करार आणि नवीन करार यांच्यामध्ये सुमारे 400 वर्षांचा कालावधी गेलेला आहे आणि त्याच्या आधीसुद्धा काही 50 वर्ष किंवा आणखीन काही वर्ष हे परमेश्वराचे दृष्टांत होणं बंद झालेलं होतं आणि देवदूत येणं बंद झालेलं होतं. पण अचानक अशा रीतीने आज मारियाबाईच्या घरामध्ये हा देवदूत प्रकट झाला, त्यामुळे ती अत्यंत भयभीत झाली आणि कदाचित तिने आरडाओरडा केला असता, परंतु देवदूताने तिला शांत केलेला आहे. आणि त्याचा निरोप पहा, तो काय म्हणतो, हे कृपा पावलेली स्त्री कल्याण असो. आणि पुढे तो म्हणतो की पहा, तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. आता साहजिकच ती थोडीशी नरम झाली असली पाहिजे, नॉर्मल झाली असली पाहिजे आणि देवदूताला प्रत्युत्तर करण्याची हिंमत तिच्यामध्ये निर्माण झाली असली पाहिजे. आणि ती म्हणते की परंतु हे कसं शक्य आहे, मला तर पुरुष माहीत नाही, फक्त आम्हा लोकांची मागणी झालेली आहे. आणि त्या देवदूत तिला उत्तर देत आहे की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावरती छाया करील. आणि अशा रीतीने तो म्हणतो की तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे व तिला हा 6वा महिना आहे. आणि अशा रीतीने त्या देवदूताने तिला सांगितल्यानंतर कदाचित तो अंतर्धान पावला आणि साहजिकच मारियाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की म्हातारपणी अलिशिबेला जर 6वा महिना आहे तर मी निश्चितार्थाने तिला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा रीतीने ती
गालिल प्रांतातील नासरेत गावाहून खाली यहुदा प्रांतातील डोंगराळ प्रदेशातील एका गावी गेलेली आहे. आता आपल्याला माहीत आहे प्रियांनो की नासरेथपासून तर बेतलेहेमापर्यंतचा जे अंतर आहे ते साधारणतः 145-150 किलोमीटरचा आहे. आणि इतका लांबचा प्रवास करून ती कदाचित बेथलेहेमपर्यंतच आली असली, परंतु तिथून पुढेही तिला या डोंगराळ प्रदेशातल्या एका गावी जायचं आहे. म्हणजे आणखीन 20, 25, 30 किलोमीटर ती आणखीन पुढे चाललेली आहे. परंतु अशा प्रकारे ही कशी त्या ठिकाणी आली याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. कदाचित तिने आईवडिलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील आणि आईवडिलांनी तिला मदत करण्याचा निश्चय केलेला असेल, किंवा वडील तिला घेऊन आलेले असतील आणि 3 महिने अलिशिबेच्या घरी ते पण राहिले असतील वगैरे वगैरे. आपण त्या बाबतीमध्ये कल्पना करू शकतो. आणि पुढे अशा रीतीने सांगितलेलं आहे की मरिया आणि योसेफ यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि अलिशिबेला भेटण्याच्या दृष्टिकोनातून तिने निश्चय केलेला होता. लूक-शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 39व्या वचनामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा रीतीने ही अलिशिबेला भेटण्यासाठी म्हणून निघालेली आहे. आणि त्या ठिकाणी ती 3 महिने राहिलेली आहे अलिशिबेजवळ. आणि अलिशिबेला सुद्धा आनंद झाला आणि ती म्हणते की प्रभूच्या मातेने माझ्याकडे येणं हे माझं किती मोठं भाग्य आहे वगैरे. हा सर्व वृत्तांत आपल्याला माहीत आहे प्रियांनो. ती 3 महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर ती पुन्हा आपल्या गावी आलेली आहे, नासरेत गावी. आणि अशा रीतीने म्हटलेलं आहे की सगळेच लोक तिला पाहिल्यानंतर अतिशय त्या लोकांना आश्चर्य वाटलं असलं पाहिजे. आणि पुष्कळशा लोकांनी तर अशा रीतीने विचार केला असला पाहिजे की आता या बाईचं किंवा या मुलीचं काय करायला पाहिजे. कारण जुन्या करारामध्ये अशा प्रकारचे जे काही प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगाच्या अनुसार त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेच्या द्वारे लोकांना आज्ञा दिलेली होती की अशा प्रकारे जे कोणी तुमच्या दृष्टीस पडतील त्यांना गावाबाहेर नेऊन त्यांना धोंडमार करण्यात यावी. परंतु आता ही जी पोरगी आहे त्यांच्या गावातली मुलगी, या मुलीला कशा रीतीने आपण धोंडमार करावी या विचारामध्येच ते होते. आणि अशा प्रकारे हा जो योसेफ आहे त्याला पण ती बातमी कळली आणि तो धार्मिक असल्यामुळे त्याने विचार केला की समाजामध्ये तिची नामोष्की होऊ नये म्हणून गुप्तपणाने तिला सोडून देण्याचा तो विचार करत असतानाच स्वप्नामध्ये देवदूताने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तू मारियेचा स्वीकार करण्यास अनुमान करू नको. आणि अशा रीतीने योसेफने मारियेचा स्वीकार केलेला आहे. आणि मत्तई-शुभवर्तमान याचा 1 अध्याय 18व्या वचनापासून तर 25व्या वचनापर्यंत हा सगळा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की या दोघांचा कोणत्याही प्रकारे सहवास झालेला नाही. आणि मत्तई 1 अध्याय 24व्या वचनानुसार योसेफने मारियेशी विवाह केलेला असावा. आणि हे दोघं जण आता कदाचित योसेफच्या घरी राहत आहेत आणि त्यांच्या वाचण्यामध्ये ही गोष्ट आलेली असली पाहिजे. यशायाचं पुस्तक 7वा अध्याय 14वं वचन आणि 9वा अध्याय 6 आणि 7वं वचनानुसार देवाने येशूला या जगामध्ये आणण्यासाठी मरियेची निवड केलेली आहे. ही जी बातमी आहे किंवा माहिती आहे ही कळल्यामुळे त्या दोघांनाही अत्यंत आनंद झालेला असला पाहिजे. आणि त्यांच्या वाचण्यामध्ये तर हेही आलेलं आहे की उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये अशा रीतीने लिहिलेलं आहे की स्त्रीची जी संतती आहे ती सैतानाचं डोकं ठेचणार आहे. आणि मग मारियेला अशा रीतीने समजलं की
माझ्या उदरी जन्म घेणारा जो बालक आहे, जी संतती आहे, ती सैतानाचं डोकं ठेचणार असल्याचा अंदाज मारियाबाईला आल्यामुळे तिला अतिशय आनंद झालेला आहे. आता या दैवी प्रकटीकरणामुळे तिच्या मनामध्ये एक वेगळीच जणू काही होरहोर निर्माण झालेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की हे जे प्रकटीकरण आहे हे केवळ मरियेलाच नव्हे, परंतु योसेफला सुद्धा तिने कळवलेलं आहे. आणि दोघांनाही अतिशय आनंद झालेला असला पाहिजे. आणि जगामध्ये लोक कशा प्रकारे टीका करत आहेत किंवा त्यांची काय नामोशकी करत आहेत किंवा नावं बोटं ठेवत आहेत, या सगळ्या गोष्टींच्याकडं या दोघांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि ते आता बाळाला या जगामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून विचार करू लागलेले आहेत. आता बेथलेहेमला जाण्याची त्यांची तयारी. मरिया आता योसेफच्या घरी राहत आहे आणि पुढे काय करायचं याचा ते लोक विचार करीत आहे. आणि त्यामध्येच मिखाचं पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 2रं वचन त्यांच्या वाचण्यामध्ये आलेलं असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे बेथलेहेम एफ्राथा, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. मिखा 5:2. आणि वरील भविष्याच्या अनुसार मरियेचे बाळ आता बेथलेहेमात जन्म घेणं हे अगत्याचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून हे दोघे विचार करत आहेत की आता बेथलेहेमला कसं जायचं, कारण मार्गामध्ये तर पुष्कळ अडचणी निर्माण झाल्या असत्या. आणि आतापर्यंत तर केवळ 3 महिन्याची गरोदर न राहता कदाचित ती 6 महिने 7 महिन्याची असेल, तर तिला इतका लांबचा प्रवास झेपेल की काय, या सर्व विचारांमध्ये ते लोक होते. आणि मार्गामधले ज्या काही अडचणी आहेत त्याच्याही दृष्टिकोनातून ते विचार करू लागलेले आहेत. आता नावनिशीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू. हे सर्व ते लोक विचार करत असताना देवाने मात्र ही सगळी परिस्थिती आपल्या हातामध्ये घेतली आणि संपूर्ण रोमी सरकारलाच त्याने वेठीला धरलेला आहे. कैसर ऑगस्ट जो आहे त्या ठिकाणचा रोमचा राजा, त्याने एक आज्ञा पाठवून दिलेली आहे संपूर्ण साम्राज्यामध्ये की आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या आपल्या जन्मगावी जाऊन नोंदणी करावी, म्हणजे नावनिशीमध्ये आपलं नाव नोंदवून घ्यावं. त्या दृष्टिकोनातून मग सगळेच जणू काही रस्त्यावरती आलेले आहेत आणि आपापल्या गावी जाण्यासाठी ते निघालेले आहेत. आणि या गोष्टीचा या उभयतांना अतिशय उत्तम अशा प्रकारे फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पूर्वी जे ते लोक विचार करत होते की आता आपण कसं जायचं, परंतु आता मात्र रस्त्यावरती पुष्कळसे लोक आलेले आहेत आपल्या गावी जाण्याच्या दृष्टिकोनातून. आणि मग त्यांनी कदाचित या मारियाबाईला सुद्धा पुष्कळशी मदत केलेली असली पाहिजे. आणि परंतु काय पहा, जवळजवळ 90-95 मैल म्हणजे 145-150 किलोमीटरचा प्रवास करून बेथलेहेमपर्यंत येणं या दोघांच्यासाठी फार कठीण परिस्थिती असली पाहिजे. आणि हळूहळू हे लोक प्रवास करत आहेत, त्यामुळे कदाचित 8-10 दिवस त्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागलेला असावा. या कालावधीमध्ये बेथलेहेम गावामध्ये ज्या ठिकाणी लोकांना जागा मिळालेली त्या ठिकाणी त्या लोकांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे. घरदारं तर राहिले, परंतु कदाचित त्यांच्या पटांगणामध्ये आणि बाहेरसुद्धा त्यांनी तंबू वगैरे टाकून त्या ठिकाणी राहायला त्यांनी सुरुवात केली. आणि हे दोघं जण ज्यावेळेला बेथलेहेमला आले त्यावेळेला मात्र त्यांना कोणत्याही ठिकाणी उतरण्यासाठी किंवा राहण्यासाठी जागा शिल्लक उरलेली नाही. परंतु एक जो दयाळू मनुष्य आहे त्या दयाळू माणसाने अशा रीतीने सांगितलं योसेफला की पहा, माझा एक खोली आहे, त्या खोलीमध्ये मी माझ्या जनावरांच्यासाठी चारा ठेवलेला आहे, तो मी बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला जागा देऊ शकतो. आणि कदाचित त्या खोलीला ते गव्हाण वगैरे काहीतरी म्हणत असले पाहिजे. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की बाळ गव्हाणीत जन्मलेलं आहे. तर ही जी खोली आहे या खोलीमध्ये ते लोक राहायला लागलेले आहेत. आणि ते त्या ठिकाणी राहत असताना मारियाबाईचे
दिवस पूर्ण भरलेले आहेत. आणि तिने बाळाला जन्म दिला आणि त्याला बाळंत्याने गुंढाळलं आणि गव्हाणीमध्ये ठेवलेलं आहे. मेंढपाळांना दर्शन आपण पाहूया. आता यरूशलेमच्या मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा त्यापूर्वी परमेश्वर जेव्हा त्यांच्या इस्रायल राष्ट्राबरोबर तो चालत होता त्यावेळेला त्याने जी काही आज्ञा दिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी आज जो यरूशलेमचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा ती प्रथा सुरू असली पाहिजे. आणि ही प्रथा काय होती हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. वेदीवर होम करावयाचा तो असा, प्रतिदिवशी 1 वर्षाच्या 2 कोकरांचा नित्य होम करावा. 1 कोकरू सकाळी आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. निर्गमाचं पुस्तक 29वा अध्याय आणि 38वा वचन. या अनुसार यरूशलेमचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा त्या काळामध्ये 1 कोकरू सकाळी आणि 1 कोकरू सायंकाळी अर्पण करण्याची प्रथा त्यावेळेला सुद्धा चालत असली पाहिजे. आणि दररोज ही कोकरं प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून जो मुख्य याजक आहे त्या मुख्य याजकाने आपली स्वतःचीच कळपं राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जंगलामध्ये ठेवलेली असली पाहिजे. आणि ते जे कळप आहेत, 1 आहे 2 आहे किंवा आणखीन अनेक कळपं असतील, कारण दररोजच त्यांना कोकरू पाहिजे असायचं. आणि सणासुदीच्या काळामध्ये तर खूप त्या लोकांची गरज असत असे. आणि त्या दृष्टिकोनातून या मुख्य याजकाने आपली पुष्कळशे असे कळप राखून ठेवलेले होते रानावनामध्ये. आणि त्यांच्याकडे लक्ष देणारे जे मेंढपाळ आहेत त्या मेंढपाळांना देवदूताने दर्शन दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की पहा, तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी खूण हीच की बाळंत्याने गुंढाळलेला गव्हाणीत निजविलेला बाळक तुम्हाला दिसेल. आणि लगेच लगबगीने हे सगळे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत बेथलेहेम गावामध्ये. आणि गव्हाण ही दाविदाची गव्हाण होती आणि त्या काळामध्ये सर्व मेंढपाळांनी ती गव्हाण माहीत होती. त्यामुळे साहजिकच ते त्या गव्हाणीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी बाळाचं दर्शन घेतलेलं आहे. प्रियांनो, सगळ्यात पहिल्यांदा बाळाचं दर्शन घेतलेले लोक हे मेंढपाळ आहेत. त्याचं कारण हे आहे की पहा, पुढे जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये हे जग जाहीर केलेलं होतं की पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा कोकरा अशा रीतीने त्याने संबोधित केलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने सकाळची आणि सायंकाळची जी अर्पणाची होम करण्याची वेळ आहे ती साधलेली आहे. तो सकाळी 9 वाजता क्रूसखांबावरती चढला आणि दुपारी 3 वाजता त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. म्हणजे सकाळचं अर्पण आणि संध्याकाळचं अर्पण ही दोन्हीही अर्पणं त्याने पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गव्हाणीमध्ये झालेला आहे. बाळंत्याने गुंढाळलेला आहे आणि गव्हाणीत ठेवलेला बाळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आपण येथेच आज थांबूया. आणि मला विश्वास आहे माझा की तुम्हाला आजचा हा जो लहानसा एपिसोड आहे तो आवडलेला असला पाहिजे. आणि त्यासाठी आपण कृपा करून लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि लोगोस या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा लोकांचे काही प्रश्न असतील तर ते निश्चित अर्थाने कळवा. त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन. केवळ याच एपिसोडचा नव्हे परंतु आधीच्याही एपिसोडमधले काही प्रश्न असतील तेही आपण विचारू शकता, त्यांची मी उत्तरं देईन. प्रभू परमेश्वर आपणाला आशीर्वाद देवो. शालोम.